आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। कासारी येथील एका अल्पवयीन मुलीचे इन कॅमेरा शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात। दोघा आरोपींना अटक करून इतर सह आरोपींना अटक करण्याची हमी पोलिसांनी दिल्याने मृतदेह ताब्यात घेऊन केला अंत्यविधी। केज तालुक्यातील कासारी येथील एका अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या नसून घातपात केला असल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आणि आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा नातेवाईकांनी पवित्रा घेतला। परंतु पोलीस प्रशासनाने तात्काळ याचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्रीच 2 आरोपींना अटक करून 4 दिवसाच्या आत इतर आरोपींना अटक करू असे हमी दिल्यानंतर पीडित मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन सोमवारी रोजी दुपारी कासारी येथे अंत्यविधी करण्यात आला। सदर घटनेमध्ये पोलीस प्रशासन यावर गांभीर्याने लक्ष घालणार का, हीच कासारी गावकऱ्यांसह बीड जिल्ह्यातील जनतेला पडलेला प्रश्न होता आणि यावरून असं दिसून येतं की पोलिसांनी दाखवलेली सतर्कता खरंच पीडित मुलीला न्याय देण्यायोग्य आहे असंही आज बोललं जात होतं आणि यापुढे पोलीस पीडित मुलीला न्याय देण्यासाठी जे दोषी आहेत अशांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करतील, पीडित मुलीला न्याय देण्याचे काम करतील असे अंत्यविधीसाठी जमलेल्या जनतेतून ऐकायला मिळत होते। अतिशय शोकाकुल वातावरणात अमृता हिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। प्रथमतः आपल्या न्यूज चॅनलने एक सर्वसामान्य माणसाला वाचा फोडली त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत। काल जे प्रकरण झाले अमृता डोईफोडे यांचे, तर आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितलं होतं की जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत बॉडी ताब्यात घेणार नाही, परंतु त्यांनी लवकरात लवकर कारवाई करून 2 आरोपींना अटक केलेले आहे व तिथून बॉडी आम्ही अंबाजोगाई येथे अंडर CCTV PM करण्याचे ठरवले होते। ते आमची पूर्ण प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं किंवा आम्ही उर्वरित जे आरोपी आहेत 2 ते 4 दिवसामध्ये त्यांना जेवढ्यात लवकरात लवकर होईल तेवढं आम्ही त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ आणि त्यानंतर मग आम्ही अमृता डोईफोडे यांचा कासारी गावामध्ये आणून अंत्यविधी केलेला आहे व तो आज पार पडलेला आहे। आम्ही पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती करत आहोत की त्यांनी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।